आपल्या स्वतःच्या भावना जाणून घेणं, आपण ट्रिगर ओळखणं आणि आपला रिमोट कंट्रोल इतरांच्या हाती न देणं, या गोष्टी सुद्धा अँगर मॅनेजमेंटच्या संदर्भानं महत्त्वाच्या ठरतात बरं का. त्या नेमक्या कशा, हेच आपण आजच्या या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर. आपण बऱ्याच लोकांना असं बघितलेलं असेल की ट्रॅफिक जाम झाला की मागून कर्कश अगदी हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. ती ट्रॅफिक जामची लाईन पुढे कुठपर्यंत आहे हे सुद्धा त्यांना जाणून घेण्याची गरज नसते. ट्रॅफिक जाम झालाय हे थोडंफार जाणवत असतं आणि हॉर्न वाजवणं ते अजिबात सोडत नाहीत. किंवा कधी असेही लोक पाहिले असतील की रेड सिग्नल लागलेला असतो, डावीकडे जाण्याचा रस्ता तसा मोकळा असतो, पण एखादं वाहन त्या डाव्या बाजूला थांबलेलं असतं, ज्याचा परिणाम म्हणून मागच्या लोकांना डाव्या साईडनं वळता येत नाही. आणि मग हे लोक सुद्धा पुन्हा अगदी कर्कश हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. असे लोक तुम्ही बरेचदा पाहिले असतील. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांच्या हातामध्ये काही नसतं, परिस्थिती अशी असते की त्याला काही काळ जाऊ द्यावाच लागणार असतो, पण तरी सुद्धा अशा पद्धतीनं ते आपला राग व्यक्त करत असतात. मग खरं तर आपण हे असे ट्रिगर्स ओळखले पाहिजे बरं का. आणि ह्या ट्रिगर सोबतच आपल्या भावना ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. बरेचदा ना कोणतीही एक भावना एकटीच येत नाही बरं का, तिच्या जोडीला दुसरी कोणती तरी भावना असते. म्हणजे स्ट्रेस असतो, कदाचित टाइम प्रेशर आपल्यावर असतं आणि मध्येच काहीतरी झालं की आपली चिडचिड होते. म्हणजे आपल्याला अँगर मॅनेजमेंटची गरज पडते असं वाटतं, पण त्याच्या अगोदर स्ट्रेस आलेला असतो. किंवा एखाद्या व्यक्तीवर आपण खूप नाराज झालेलो असतो, ती नाराजी व्यक्त करणं कदाचित आपल्याला येत नाही आणि मग समोर ती व्यक्ती दिसली की आपण सगळं अगदी रागावून जोरजोरात ओरडून त्या व्यक्तीसमोर आपली नाराजी व्यक्त करतो. खरं तर नाराजी वेगळ्या प्रकारे व्यक्त केली गेली पाहिजे आणि राग मात्र अशा रीतीने व्यक्त होत असतो. पण त्या रागाच्याही मुळाशी काय असतं तर ती नाराजी असते. अशाच रीतीनं वेगळे वेगळे ट्रिगर ओळखणं आणि आपल्या नेमक्या इमोशन्स कोणत्या आहेत हे ओळखणं खूप महत्त्वाचं ठरतं. जेणेकरून आपल्या भावना आपण ओळखायला लागलो तर नेमकं हे असं का घडतं हे आपल्याला कळेल. आणि का घडतं हे लक्षात आल्यानंतर ते व्यक्त कसं करायचं किंवा त्या ठिकाणी सोल्युशन कसं काढायचं हेही आपल्याला ठरवता येईल. तर अशा काही परिस्थिती असू शकतील, घटना असू शकतील किंवा काही व्यक्तीही असू शकतील की ज्या आपल्या रागाचं ट्रिगर बनतात. म्हणजे आपण म्हणतो ना बरेचदा की त्या एका अमुक व्यक्तीला पाहिलं ना की माझं अगदी डोकंच सरकतं, किंवा त्या एखाद्या व्यक्तीला पाहिलं की माझी तळपायातली आग मस्तकामध्ये शिरते. हे जे असताना तर ती व्यक्ती आपल्यासाठी ट्रिगर ठरते. मग अशा वेळेस आपला रिमोट आपण दुसऱ्यांच्या हाती द्यायचा का, हा सुद्धा मुद्दा आहेच की नाही. त्याच्यामुळे तसा रिमोट आपला रागाचा किंवा वाईट निगेटिव्ह भावनांचा त्यांच्या हाती न देता आनंदाच्या भावनांचा रिमोट द्यायला काहीही हरकत नाही. म्हणजे जर कोणी आपल्या आयुष्यात आनंद पेरत असेल तर हरकत नाही, आपला रिमोट खुशाल त्यांच्याकडे देऊया. पण त्यांच्या वागण्यामुळे आपल्याला जर राग येणार असेल, आपली चिडचिड होणार असेल तर मात्र आपला रिमोट अजिबात द्यायचा नाही. पुन्हा काही व्यक्ती तुम्ही अशाही पाहिल्या असतील की ज्या जाणीवपूर्वक असं काही करत असतात, असं काही वागत असतात की त्यांचा उद्देशच मुळात असतो आपल्याला राग आणणं, आपण चिडचिड करावं असं वागणं, आणि जेणेकरून ते मनातल्या मनात खुश होतात की बघा मी कसं त्या समोरच्या व्यक्तीला राग आणला. कधी कधी त्यांची अशी बेटही लागलेली असते की बघा आता माझ्या या थोड्याशा बोलण्यावर सुद्धा ती समोरची व्यक्ती किती जोरदार चिडेल ते. आणि खरंच आपण तसं चिडलो तर त्या व्यक्तीचा विजय झालेला असतो की नाही. म्हणूनच असे ट्रिगर्स ओळखायचे, त्या ट्रिगर्सपासून एकतर आपण दूर जायचं किंवा त्या ट्रिगर्सला दूर कसं करायचं याचं स्किल शिकायचं. अँगर मॅनेजमेंटच्या संदर्भातल्या या इमोशन्स जाणून घेतल्यावर ज्या ठिकाणच्या इमोशन्स हँडल करणं आपल्याला जरा अवघड वाटतंय ना, त्या इमोशन हँडल करण्याचं स्किलही आपण शिकलं पाहिजे बरं का. आणि हो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलाच पाहिजे. तुम्हाला ती त्या छोट्या मुलाची गोष्ट माहीत आहे ना, हा छोटा मुलगा सुद्धा सारखा चिडचिड करायचा, सामानांची आदळआपट करायचा, वस्तू इकडे तिकडे फेकत राहायचा. आता याच्या रागावर कसा कंट्रोल करायचा वडिलांना प्रश्न पडला होता.
आणि त्यांनी एक युक्ती शोधून काढली. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि सांगितलं रागाचे काय काय दुष्परिणाम होतात आणि हेही सांगितलं आता काय करायचं, जेव्हा तुला खूप राग येईल ना तेव्हा तू एक खिळा या भिंतीमध्ये ठोकायचास. एक भिंत सुद्धा त्याला दिली आणि ह्या भिंतीत खिळा ठोकायचा म्हणून सांगितलं. आणि अर्थातच असे कमीत कमी खिळे ठोकले गेले पाहिजे, एवढ्या वेळा तू स्वतःचा राग नियंत्रित करायचास बरं का, हे सुद्धा वडिलांनी सांगितलं. मग आता खिळा ठोकायचा नाहीये आपल्याला, कमीत कमी खिळे ठोकले गेले पाहिजे हा विचार करत बरेचदा या मुलानं स्वतःला कंट्रोल केलं. पण तरी सुद्धा काही प्रसंगी त्याचा राग एवढा अनावर झाला की तो राग व्यक्त केल्यानंतर त्याला त्या खिळा ठोकण्याची आठवण झाली आणि तो खिळा त्याला ठोकावा लागला. मग अशी खिळ्यांची संख्या त्याची जसजशी वाढत होती तसं स्वतः आपण रागावर नियंत्रण ठेवणं किती गरजेचं आहे हे पण त्याच्या लक्षात येत होतं आणि हळूहळू तो शांत व्हायला सुरुवात झाली. आणि मध्ये काही दिवस असे गेले की तो अजिबात चिडला नाही. बऱ्याच गोष्टी बरेचदा असं घडलं की तो चिडला असता एरवीचा जर असता तर, पण आता मात्र तो अजिबात चिडला नाही. जवळपास असाच शांततेमध्ये महिना गेल्यानंतर ही वस्तुस्थिती त्यानं आपल्या वडिलांना सांगितली आणि विचारलं की आता त्या खिळ्याचं काय करायचं. वडिलांनी सांगितलं जेव्हा तुला खूप राग येईल पण तरी सुद्धा तू व्यवस्थित स्वतःच्या इमोशन्स प्रकट करशील, रागावर त्या नियंत्रण ठेवशील, तेव्हा तो एक एक खिळा उपसायला लागायचं आहे. ओके, छान आयडिया मुलाला वाटलं. आणि मग जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडले की त्याला खूप राग आलेला असायचा पण फार व्यवस्थित तो ते नियंत्रित करायचा आणि समोरच्या व्यक्तीलाही आपल्या भावना व्यवस्थितरित्या कम्युनिकेट करायचा आणि मग अर्थातच तो खिळा उपसायचा. शेवटी एक दिवस असा आला की शेवटचा सुद्धा त्याचा खिळा उपसला गेला. लगेच त्या भिंतीकडे नेऊन आपल्या वडिलांना त्यांना सांगितलं बघा सगळेच्या सगळे खिळे उपसले मी, आता मी किती शांत झालोय ना. आणि वडिलांनी त्याला सांगितलं हो तू खूप शांत झाला हे खरं आहे, पण तरी सुद्धा तू एक गोष्ट नोटीस केलीस का. त्यानं विचारलं काय, आणि मग वडिलांनी सांगितलं तू खिळे उपसले जरी असलेस तरी भिंतीमध्ये ते छिद्र तसे कायम राहिलेले आहेत. त्याच्यामुळेच आपण जेव्हा एखाद्यावर रागावतो, चिडतो, आपल्या भावना अशा रीतीनं व्यक्त करतो तेव्हा भलेही आपल्याला तात्काळ त्याचा परिणाम कदाचित दिसणार नाही पण तरी सुद्धा ते व्रण मात्र कायम असतात. म्हणूनच रागाला सुरुवातीपासूनच आपण कंट्रोल करणं किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना व्यवस्थितरित्या व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग कोणत्या कोणत्या प्रसंगी तुम्ही तुमचा राग कंट्रोल करायला शिकला आहात हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवायचं आहे. आणि हो, जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.